बऱ्याच दिवसातून ना आज 2 दिवसाचा उपवास घडला. ते कसं ते सांगतेच, पण त्याआधी आज श्रावणातला पहिला सोमवार. माझ्याकडे तर ना इथं शिवलिंग नाहीये, म्हणूनच ना तांदळाचं शिवलिंग बनवून त्याचीच पूजा करून घेतली. आता आज सण सुद्धा आहे, तर म्हटलं बाहेर पण छोटीशी रांगोळी काढावी. मग काय जशी जमती तशी छोटीशी रांगोळी काढली आणि तुळशीची पण पूजा करून घेतली. आज उपवास आहे तर म्हटलं पहिले शाबू भिजत टाकावा, म्हणजे दुपारपर्यंत चांगला भिजेल. नंतर लगेचच इकडं शेंगदाणे पण भाजून घेतले आणि नंतर ना दुपारी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली होती. जशी मला आवडती तशी झणझणीत मस्त अशी साबुदाण्याची खिचडी पण बनवून घेतली. तनुषला स्कूल मधून आणायला गेल्यावरती जाता जाता मंदिरात पण गेली होती. रोज तर मंदिर दुपारचं बंद असतं, पण आज श्रावणी सोमवार असल्यामुळे उघडं होतं. आज पंचमी असल्यामुळे ना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घेतला होता. तसं तर पुरणपोळीचा स्वयंपाक सकाळीच बनवतात आणि वारुळाची पूजा करून नैवेद्य दाखवून कालचा भावाचा उपवास सोडतात. पण आज ना श्रावणी सोमवार आणि पंचमीचा योग सोबत आल्यामुळे मी तर उपवास संध्याकाळी सोडणार होते. म्हणूनच ना पोळ्याचा स्वयंपाक पण संध्याकाळीच करायला घेतला होता. आता आपला पोळ्याचा स्वयंपाक म्हणजेच आमटी, भजी, पापड्या, भात, गुळवणी सर्व काही बनवून घेतलं होतं. आता फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या. मग काय त्या पण पटापट लाटून घेतल्या. नंतर नैवेद्याचं ताट बनवून घेतलं आणि हा नैवेद्य देवाला दाखवून घेतला. तुमचा पण घडला का 2 दिवसाचा उपवास? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.